नमस्कार. प्रभाग क्रमांक 4 मध्ये MCNची टीम पोहोचलेली आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण काशीरामजी शिरसाट याच प्रभागातून उभे आहेत. प्रचार अंतिम टप्प्यात आहे. शेवटचे 24 तास हातात राहिलेले आहेत. हजारो लोकांशी त्यांच्या भेटीगाठी डोर टू डोर प्रचार झालेला आहे. काय अनुभव आहेत, काय लोकांच्या समस्या आहेत त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत. थेट प्रश्न विचारूयात. भाऊ, शेवटचे 24 तास राहिलेले आहेत. प्रभागात तुम्ही पूर्ण फेरफटका मारलेला आहे. डोर टू डोर तुम्ही गेलेले आहेत. काय आहे तुमचा अनुभव? आमचा अनुभव एवढाच आहे की या ऐतिहासिक शहराच्या माता भगिनींना पाण्याच्यामुळं त्यांचा घसा कोरडा झालेला आहे. 15 दिवसातून एकदा पाणी जर मिळत असेल, 30 वर्ष झाले हे महायुतीचं सरकार आहे औरंगाबाद संभाजीनगरचं, आणि यांनी या लोकांना वेठीस धरून पाणी नाही मिळू दिलं. हे सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे. आणि मला जर जनतेने प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर सर्वप्रथम मी सभागृहामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी रान उठवणार आहे. सगळ्यात पहिले पाण्याच्या प्रश्नावर तुम्ही काम करणार आहात. बरोबर आहे. भाऊ, तुम्ही अनेक ठिकाणी जाऊन भेटीगाठी घेऊन आलेले आहात. पाण्याच्या प्रश्नासोबतच महिला सुरक्षेचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महापालिकेचे दवाखाने आहेत पण औषधी नाहीत, डॉक्टर नाही आहेत. हे सगळे महत्त्वाचे मुद्दे सुद्धा तुमच्या प्रभागात आहेत. हे सोडण्यासाठी काय प्लॅन आहे तुमच्याकडे? महिला सुरक्षेचा खरोखर गंभीर प्रश्न आहे. संभाजीनगरमध्ये कितीतरी लुटमाऱ्या झालेल्या आहेत, मर्डर होत आहेत. या स्लम एरियामध्ये सुद्धा तेच आहे. कुठलाही पुढारी पुढे येत नाही, याचं कारण काही कळत नाही. तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की महिलांना सुरक्षा आणि जनतेला सुरक्षा हा आमचा मुद्दा असेल. आणि गरिबांना त्यांच्या घाटीमध्ये आरोग्याची सुविधा असो किंवा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यांची सुविधा असो, या मेट्रो सिटीचं कॅन्सर हॉस्पिटल आमचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीच बांधलेलं आहे. आज पूर्ण संभाजीनगर औरंगाबाद शहराची जनता त्याचा उपयोग घेत आहे. तर आम्हाला असं म्हणणं आहे की खरोखर विलासराव देशमुखांचे उपकार आहेत संभाजीनगरच्या जनतेवरती. आणि तसेच अशोकराव चव्हाणचे जे वडील आहेत शंकररावजी चव्हाण स्वर्गीय, त्यांनी तर या संभाजीनगर औरंगाबाद शहराला आज जे पाणी मिळते तर त्यांच्यामुळे पाणी मिळते. ही आता आलेली 30 वर्ष 2014 पासून जी सरकार आलेली आहे, हे फक्त आम्ही जे काम केलेलं आहे त्याला नाव बदलून फक्त नाव देतात आहे. आज जे जनतेला पाणी मिळते तर त्याचे काँग्रेसच्याच मुळे मिळते. 30 वर्ष ज्यांच्या ताब्यात महापालिका होती त्यांनी जनतेशी विश्वासघात केलाय का, असा आरोप थेट करण्यात येतोय. तुमचं काय मत आहे? विश्वासघातच केलेला आहे. जी योजना पाण्याची 600 कोटीवर होती ती 2900 कोटीवर गेलेली आहे. मला एक कळत नाही, जनतेला जर तुम्हाला पाणी मिळवून द्यायचं होतं तर त्या कमी पैशामध्येच जर तुम्ही पाईपलाईन टाकली अशी तर आज रोज पाणी आलं असतं. तुमच्या उशाशी पाण्याचं मोठं धरण आहे आणि मेट्रो सिटीमध्ये एवढे उद्योग आहेत, एवढी जनता आहे. हा ऐतिहासिक शहर आहे. संभाजी महाराजाचं नाव आहे इथं लेण्या आहेत, बौद्ध लेण्या आहेत. मला सांगा, एवढं असून सुद्धा या पुढाऱ्यांना हे कळत नाही की आपण जनतेशी विश्वासघात करतो. या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो, मी काँग्रेसच्या वतीनं सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न हा मार्गी लावणार आहे आणि जनतेचा माता भगिनीचा सुरक्षेचा प्रश्न हा सुद्धा मार्गी लावणार आहे. गरिबांना जे आता आरोग्याचे काही प्रश्न भेडसावत आहेत, आता आमच्याच बाजूला आमच्या उशाशीच कचराकुंडी आणून ठेवलेली आहे. याचा काही मार्ग कळत नाही काय आहे, तर याचे कारखाने काढाव. या माध्यमातून इकडं नंदन कॉलनी आहे, भीमनगर आहे, भावशिंगपूर आहे, विद्यापीठ आहे. हा शिडकोपर्यंत आम्हाला याचा दुर्गंधीचा त्रास होतो, शोषणाचा त्रास होतो. हा जर होत असेल तर खरोखर जनता या अगोदरच्या या ज्या सरकारवरती प्रचंड नाराज आहे. या माध्यमातून ते मताच्या माध्यमातून ते नाराजी त्यांची व्यक्त करतील आणि काँग्रेसला प्रचंड मतांनी निवडून देतील. तुमच्या या प्रचार रॅलीमध्ये युवक पण आहेत मोठ्या संख्येने आणि काँग्रेसकडून एक ते अपेक्षा करतायत की रोजगार मिळावा, कारण की ऐतिहासिक शहर आहे, महापालिकेची भरपूरशी जागा आहे, जमीन आहे, दुकानं आहेत. ते जर व्यवस्थापन झालं त्याचं तर लोकांना रोजगार भेटू शकेल. काय सांगाल तुम्ही? अगदी बरोबर आहे. संभाजीनगर औरंगाबाद शहर
या ऐतिहासिक शहरामध्ये उद्योगधंदे भरपूर आहेत, परंतु मला या उद्योगधंद्याच्या मालकांना सांगावं वाटते की तुम्ही ज्यावेळेस जमीन घेता त्यावेळेस म्हणता की आमच्या शहराच्या लोकांना मुलामुलींना आम्ही रोजगार देऊ, परंतु आज चितेगाव येथे जे आता उद्योग सुरू होत आहेत, इथं मोठमोठे कारखाने येत आहेत, तर कारखान्यांना काम करण्याकरिता यांना UPचे लोक आणावं लागतात. आमच्या संभाजीनगरचे मुलं हे किती शिकलेले आहेत, इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे, इंजिनियर झालेले आहे, IT झालेले आहे, या मुलांना का ते रोजगार देत नाहीत? आमचा हा गंभीर प्रश्न आहे की आमच्या मुलामुलींना, माता भगिनींना, मुलींना, तरुण पोरांना यांना जॉब मिळावा. 2014 पासून या देशाचे पंतप्रधान 1 कोटी आम्ही प्रत्येक वर्षाला आम्ही रोजगार देऊ. आज कुठलं वर्ष सुरू आहे, 1 कोटी नाही, एक सुद्धा यांनी रोजगार दिलेला नाही. हे जनता, हे मुलं, यांचे आईवडील हे यांना खरोखर या मताच्या माध्यमातून दाखवून देतील की आमच्या मुलामुलींना जर जॉब नाही तर आम्ही यांचं या माध्यमातून तुम्हाला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. भाऊ, काँग्रेसचे आणि तुमचे संबंध माहीत आहेत की चांगले आहेत. तुम्ही भारत जोडो यात्रेमध्ये पण सहभागी झाला होतात. राहुल गांधींनी यावेळेस तिकीट देऊन खूप मोठी जबाबदारी केलेली तुमच्याकडे, कारण की पक्षश्रेष्ठींनी ते मनावर घेतले, कारण की तुम्ही भारत जोडोमध्ये सहभाग नोंदवला होता. काय सांगाल काँग्रेसबद्दल? आमचे देशाचे तरुण नेतृत्व राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी, आयुष्यमान खरगे साहेब, आमचे चैनी ताला प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आमचे हर्षवर्धन सपकाळ साहेब, जिल्हाध्यक्ष काळे साहेब, खासदार साहेब, शहर अध्यक्ष यांनी मला जी जिम्मेदारी दिलेली आहे, खरोखर मी तर वर्षाचे 365 दिवस मी एक कार्यकर्ता छोटासा म्हणून कामच करतो. सुख आहे, दुःख आहे, शिक्षण आहे, शाळा आहे, आरोग्य आहे, आम्ही रात्रीची बेरात्रीचे आम्ही मदत करतो. या निमित्तानं हा एक प्रोटोकॉल म्हणून मला तिकीट दिलं, परंतु या माध्यमातून जर मला याचं प्रतिनिधित्व मिळण्याची जर संधी मिळाली तर नक्कीच मी या जनतेला, मुलांना, मुलींना याचा न्याय मिळवून देण्यासाठी मी 100% प्रयत्न करणार आहे. भाऊ, शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, प्रभागाची जनता तुम्हाला बघतीये, शेवटचे 24 तास राहिलेले आहेत. 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला पूर्ण पिक्चर क्लिअर होणार आहे. प्रभागाच्या जनतेला काय मागणी असेल तुमची? प्रभागाच्या जनतेला, माता भगिनींना, मुलांना, तरुणांना एवढंच मी विनंती करतो, मी मागासवर्गीयामधून खुल्या प्रवर्गामध्ये 14,000 मतदानामध्ये एकटाच उभा आहे. 42,000 मतदान आहे. मायनॉरिटी बांधवांचं 9,000 मतदान आहे. त्यांच्यामध्ये 4 ते 5 बांधव आमचे उभे आहेत. जर मतदान विभागू द्यायचं नसेल, तुम्ही वारंवार आरोप करता, भाजप असं करते, भाजप तसं करते. आता त्यांच्यामध्ये 2, 3, 4 आमचे भाऊबंद उभे आहेत खुल्या प्रवर्गामध्ये. ते जर 20,000मध्ये 6 भाऊबंद उभे असून जर ते लढाई करतात आणि मी जर 14,000मध्ये एकटाच जर लढाई करतो, मला जर मायनॉरिटीच्या बांधवांनी आणि बौद्ध बांधवांनी आणि इतर आमच्या सर्व बांधवांनी जर मदत केली तर मला असं वाटते की निश्चित विजय हा या जनतेच्याकडून होऊ शकतो सर, असं मला आवर्जून वाटते. आणि निश्चित विजय हा काँग्रेसचा असेल. आणि ज्यावेळेस काँग्रेसचा विजय असेल तर हे दिसून येईल की काँग्रेस हे सभागृहामध्ये हे कसं काम करते, जनतेच्या हिताचं काम करते, ना की देश विकायचं काम करते किंवा देश लुटण्याचं काम करते. एवढंच मी बोलतो जनतेला, आणि मला भरघोस मताने विजय करावं. आपल्यासोबत होते डॉक्टर अरुण काशीरामजी शिरसाट. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया. मी अनवर आलम नूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.